गणगण गणात बोतेच्या गजरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालं असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं। पंढरीच्या विठोरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात प्रवेश करता झाला। यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाकूर, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी तसंच मान्यवरांनी पालखी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात स्वागत केलं। या पालखी सोहळ्यात जवळपास 700 वारकरी सहभागी झाले। तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली। सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचं स्वागत करण्यात आलं। पुण्यामध्ये गजानन महाराजांची पालखी त्यांचं सगळ्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही स्वागत केलेलं आहे। सगळ्यांच डिपार्टमेंटमार्फत खूप चांगली सुसज्ज आम्ही सगळी सुविधा आणि सर्व्हिसेस देण्याचे कटिबद्ध आहोत। आम्ही तयारी केलेली आहे। आजच मी उळे गावातही जाऊन आली। तिथे शौचालय असेल, पाणी सुविधा असेल, मेडिकल आरोग्याच्या विषयाने मेडिकल किट असतील, बाकीची स्वच्छता, ह्या सगळ्या पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे। स्नानगृहापासून ते कचरा संकलनपर्यंत आपण सगळं केलेलं आहे। रस्ते चांगले असू, इनफॅक्ट मला वाटते आपल्या जे सहायता गट आहेत किंवा व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यामार्फत रांगोळी, सारवण वगैरे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। इनफॅक्ट उद्यापासून आम्ही सगळेच धर्मपुरीपासून सुरुवात करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणाची सूक्ष्म पद्धतीने आम्ही पाहणी करणार आहोत आणि त्या तिथे सगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील ह्याची आम्ही काळजी घेणार आहोत। आणि वारकऱ्यांसाठी ही वारी एक फक्त बेसिक सर्व्हिसेसच नाही तर आम्हाला एक उत्सव म्हणून साजरी करायची आहे।